लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे। त्याआधी आपण पाहिलं तर गणपती बनवण्याच्या कारखान्यामध्ये अंतिम हात जो आहे तो आता गणपती मूर्त्यांवर फिरवला जात असल्याचं आपल्याला चित्र एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील हा एक गणेश कारखाना आहे। यामध्ये अनेक गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या तयार होतात। अंतिम टप्प्यात जे आहे त्या त्यांची तयारी जी आहे ती आता पूर्ण होत आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळाले। आपण पाहिलं तर मध्यंतरी झालेला पाऊस असेल, त्याचप्रमाणे इराण, इराक, अमेरिका यांचं युद्ध असेल, याचा मोठा फटका जो आहे तो या गणेश मूर्तिकारांना जो आहे तो बसलेला आपल्याला एकूणच जाणवत आहे। आपण पाहिलं तर सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये जी आहे ती मोठी वाढ झाल्यामुळे यंदा गणपती बाप्पा यांच्या किमतीमध्ये देखील वाढ जी आहे ती होणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील मूर्तिकार आहेत। काय सांगशील मित्रा, कशा पद्धतीने आता व्यवसाय सुरू आहे, कशा पद्धतीने वाढ झालेली आहे? दरवर्षी प्रमाणे यावर्षी थोडा शाडू मातेच्या मूर्त्यांचा तुटवडा पडला आहे। कोकणामध्ये जो पाऊस झाला यावर्षी त्यामुळे मूर्त्यांची कमतरता भासणार आहे यावेळेस। त्या पावसामुळे मूर्त्यांच्या किमतीमध्ये पण भरपूर फरक पडला आहे। हे तर सर्व झालंच, पण जी सामग्री आपल्याला गणपती कामासाठी लागते ती 2-3 महिन्या अगोदर ज्या जगामध्ये जी युद्ध चालू होतं त्यामुळे त्याचे पेट्रोलच्या किमतींवरती फरक पडल्यामुळे पूर्ण प्रत्येक वस्तूच्या मागं, प्रत्येक सामग्रीच्या मागं किमतीमध्ये वाढ झालेली आहे। 20 ते 30% किमतीमध्ये वाढ झाली। हे सर्व जर आपण पाहत असेल तर त्यामुळे यावर्षी गणपती मूर्त्यांच्याच किमतीमध्ये वाढ झालेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर इराण, इराक, इस्रायल, अमेरिका युद्ध असेल, त्याचप्रमाणे मध्यंतरी झालेला पाऊस असेल, याचा मोठा फटका जो आहे तो मूर्तिकारांना बसल्यामुळे यंदा जे आहे ते आता किमतींमध्ये 15 ते 20 किंवा अधिकपर्यंत 30% वाढ जी आहे ती होणार असल्याचं देखील या ठिकाणी मूर्तिकारांकडून सांगण्यात आलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।